नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. महाराष्ट्र राज्य किसान सभा संघटनेच्या जोरावर संबंध महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांना फॉरेस्ट प्लॉट मिळण्यास मदत झाली आहे. गोरगरिबांना, भूमिहीनांना हक्काचा फॉरेस्ट प्लॉट मिळावा यासाठी कॉम्रेड गोदूताई परुळेकर, कॉम्रेड नाना मालसुरे, कॉम्रेड रामजी धुळे, कॉम्रेड के पवार, कॉम्रेड रामजी गावित, कॉम्रेड जमन गावित, माननीय आमदार तथा संघर्ष योद्धे कॉम्रेड जेपी गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली किसान सभेने अनेक आंदोलने, रास्ता रोको, जलभरो घेराव, संप आणि पायी लॉन्ग मार्चा काढून हक्काचा फॉरेस्ट प्लॉट मिळवून दिलाय. 12 जून रोजी हा कॉम्रेड लक्ष्मण बागुल यांचा हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. उंबरठण जवळील वांगणबारीत फॉरेस्ट विभागाचे कर्मचारी आणि पोलीस विभागाने आदिवासी बांधवांवर जोरदार गोळीबार केला. या बेशुद्ध गोळीबारात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते कॉम्रेड लक्ष्मण बागुल यांना गोळी लागली आणि त्यांचा मृत्यू झालाय. ते शहीद झाले. आदिवासी बांधवांच्या फॉरेस्ट प्लॉटसाठी शहीद झाल्याने दरवर्षी 12 जून रोजी त्यांना आदरांजली वाहून क्रांतिकारी सलामी दिली जाते. 2006 साली वन हक्क कायदा होऊनही आदिवासींना ताब्यात असलेली आणि कसत असलेली 10 एकरची जमीन शासन ताब्यात देत नाही, स्वतंत्र सातबारा देत नाही. शासन गोरगरीब आदिवासी जनतेची दिशाभूल करत आहे. हुतात्मा कॉम्रेड लक्ष्मण बागुल आणि शेकडो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बलिदान दिले. हे व्यर्थ जाऊ द्यायचे नसेल आणि ताब्यातील 10 एकर जमीन पदरात पाडून घ्यायची असेल तर सर्व आदिवासी बांधवांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या किसान सभेबरोबरच संघटित राहिले पाहिजे. संघर्ष योद्धे कॉम्रेड जेपी गावित साहेब यांच्यासोबत संघटित राहून आपल्या न्याय हक्कासाठी शासनाशी संघर्ष केला पाहिजे. ताब्यातील हक्काची 10 एकर फॉरेस्ट जमीन मिळवून घेतली पाहिजे. कारण कॉम्रेड जेपी गावित साहेब आणि सुरगाणा तालुका, नाशिक जिल्हा व महाराष्ट्र राज्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभेशिवाय फॉरेस्ट प्रश्नावर कोणीही संघर्ष करू शकत नाही. गोरगरीब आदिवासींना जमीन मिळवून देऊ शकत नाही. त्यामुळे सर्व आदिवासी बांधवांनी संघटित होऊन आपले प्रश्न सोडविले पाहिजे असे आवाहन सुरगाणा तालुका किसान सभेने केले आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.